परंतु पोलिसांच्या मार्फत रात्रभर नोटिसा देणं, डिटेन करणं हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये सकाळी 7 वाजेपर्यंत माझ्याकडे जी काही बातमी होती त्याच्या प्रमाणात 3,500 कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। चौक्यांवरती किंवा नाक्यांवरती बंदोबस्त असा ठेवण्यात आलेला आहे की ज्याच्यातून एक भीतीचं वातावरण निर्माण होतंय। आम्ही हा बंद जो आहे तो लोकांच्या सतसत विवेक बुद्धीला अनुसरून आम्ही असणारा दिला होता की ज्या पद्धतीने इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अत्याचार होतोय, लाठीचार्ज होतोय, पेपर फुटण्याच्या वरती कारवाई होत नाहीये किंवा त्याच्यापेक्षा असणारा गंभीर प्रश्न आपण जर बघितला तर अरुणाचल प्रदेशमध्ये 50 किलोमीटर आतमध्ये आर्मी आली। आर्मीने विचारलं काय करायचं तर आर्मीने सुद्धा काही आदेश देण्यात आले नाही। अरुणाचल प्रदेशमधल्या त्याच गावकऱ्याने चायनीज सोल्जर बरोबर 2 हात करत त्यांना तिथून पिटाळून लावलं अशी परिस्थिती आहे। हा जो नाकारतेपणा जो आहे त्या नाकारतेपणा पुन्हा लोकांसमोर आला पाहिजे आणि शासनाने ॲक्शन घेतली पाहिजे। त्यासाठी हा महाराष्ट्राचा बंद आम्ही कॉल दिलेला आहे। प्रतिसाद सामान्य जनता ही त्या ठिकाणी देते, परंतु जी काही मला सकाळी 8, 8:30, 8:15 वाजता जी काही बातमी आली त्या बातमीच्या याच्यावरनं RSSचा एक ग्रुप, आता वर्ण आदेश आहेत की काय आहेत माहित नाहीये, पण तो संघर्ष झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करतोय। आम्ही कार्यकर्त्यांना असं आवाहन केलेलं आहे की आपण असणारा शांततेमध्ये बंद हा पाळला पाहिजे। लोकांना त्या ठिकाणी विनंत्या केल्या पाहिजेत। संध्याकाळपर्यंत अधिक माहिती येईल ती आपल्याला मी देत राहील। एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की RSSचा एक ग्रुप संघर्ष व्हावा म्हणून प्रयत्न करतो, याचा अर्थ तू भाजपच्या विरोधात आहे असं म्हणायचं? नाही, तो प्रो BJP आहे म्हणूनच संघर्ष मागतोय। त्या जसा हा संघर्ष वाढेल अडचण ही असणारी सरकारला आहे। पण आपण सर बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर प्रामुख्याने हल्ले होत आहेत, कुठे त्यांचे कपडे फाडले जातात, पोलिसांच्या जे दांडे त्याचे लिटरली स्किल आहे आणि अशा पद्धतीने म्हणून मी म्हणालो ना की गलवानच्या खाडीमध्ये काल जे म्हणालो की गलवानच्या खाडीमध्ये जे भारतीय सैन्य आणि चायनीज आर्मी याच्यामध्ये फिजिकली जे झालं त्या फिजिकली याच्यामध्ये चायनीजनी बॅन्टम आणले होते आणि त्या बॅन्टमला त्यांनी वायर मेश ज्याला आपण म्हणतो की जी टोचते पत्त्या त्याच्याने असणारा अटॅक केला होता। तीच सेम वायर मेश जी आहे ते विद्यार्थ्यांवरती आता वापरल्या जाते अशी परिस्थिती आहे। किंवा मी फोटोही दाखवला होता की छर्यांचा असणारा फोटो जो आहे की जो युनायटेड नेशननी बॅन केलेला आहे की हे कुठला, आणि भारत सुद्धा त्याला सिग्नेटरी आहे, तरीही असणारं त्या ठिकाणी उल्लंघन केल्या जाते अशी परिस्थिती आहे। म्हणजे इथे असणारं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही काही केलं तर ते मुकाट्याने तुम्ही सहन केलं पाहिजे। ही जी एक वृत्ती ह्या सरकारची दिसते तिथे कुठेतरी पुन्हा असणारा रुजवण्याचा भाग आहे
तो म्हणजे की आम्ही तुम्हाला राज्य करायला दिलेलं आहे, तेव्हा तुम्ही राज्य करा. तुम्हाला आम्ही असणारं लोकांना असणारं लुटण्याचा अधिकार दिलेला नाही. काँग्रेसकडून एक पोस्ट करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ पोस्ट केलाय. पोलीस अधिकारी म्हणतो तुम्ही आंदोलनात सहभागी व्हाल तर तुमच्या बॅगेमध्ये पुढे टाकेन आणि आयुष्यभर तुम्हाला जेलमध्ये हो, टाकेन. हे कालही माझ्याकडे इंटेलिजन्स डिपार्टमेंट आलं होतं. मी त्यांना सरळ म्हणालो की तुम्ही जे काही करताय हे तुम्ही स्वतःहून करताय की तुम्हाला असणारं शासनाने करायला सांगितले याची पडताळणीकडे आमच्याकडे अधिकार नाहीये किंवा आम्हाला त्याची माहिती मिळू शकत नाही. पण एक लक्षात घ्या, करत राहील तर आज सरकारच्या विरोधातला रोष आहे, तो उद्या पोलिसांच्या विरोधातला रोष होऊ दे. का तुम्ही समोर आहात, तुमची ड्युटी आहे लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याची. आम्ही असणारं तिथे शांततेने आंदोलन करू. तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीने दिल्लीमध्ये जे उचकवण्याचा भाग झाला तो इथे होणार नाही याची दक्षता तुम्ही स्वतःहून घेतली पाहिजे. बुलढाण्यात आपल्या पक्षाकडून आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकत्रितरित्या रास्ता रोको केला की तुम्ही शांततेचं आवाहन करताय. रास्ता रोको हा शांततेचाच भाग आहे, आंदोलनाचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांशी काय तुमचं बोलणं झालं का? राज्यामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रात बंद करण्याची घोषणा केली. नाही, माझं मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालेलं नाही. काँग्रेसचा एक गट आहे तो बीजेपीला जाऊन भेटणार आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या ह्याच असणार आहे की जे काही गुन्हे प्रामुख्याने अगदी अल्पवयीन मुलींवर मुलांवर दाखल करण्यात आहे, जे काही दादरचं आंदोलन झालं त्यानंतर त्यासाठी ते गुन्हे मागे घेण्यात आणि गुन्हे दाखल करण्यात गुन्हे आंदोलकांवर ही मागणी आहे. तुम्ही सामील होणार ते मी पाठिंबा असेल. ते आमचा पाठिंबा आहे, कारण की मी आता बंदच्या ह्याच्यामध्ये आहे. परंतु मी या सगळ्या राजकीय पक्षांना असणारी विनंती करतोय की नोकरीला लागताना जे कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनचं मागितलं जातं तेच आपण असणारं सगळेजण निवेदन करू की यापुढे ज्याला कोणाला नोकरी लागली त्याला पोलीस स्टेशनमधनं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आणायला सांगतात तोच रद्द करण्याची, म्हणजे जेणेकरून पोलीस जे असणारं घाबरवतात की तुझं आयुष्य मी बर्बाद करेन, हे हत्यारच त्या पोलिसाकडून काढून घ्यायचं. मोदीजींचं ट्विट आलंय, ते म्हणतायत की युवाओंकी हिताओंकी भविष्य आम्हाला सर्वोच्च प्राथमिकता आहे. हे सगळं जे प्रकरण आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही चालवणार आहोत आणि कडक शिक्षा जे आहे ते गुन्हेगारांना करणार आहोत. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की पेपर हा तुम्ही सेट करताय, पेपर सेटर हा असताना सेट करतोय. त्या इन्स्टिट्यूशन मध्ये पेपर जातात आणि तुम्ही पकडले कोणाला तर चपरासाला पकडलेलं आहे. लोक आता मूर्ख राहिलेली नाहीत. पेपर लीक हा जो आहे एक तर पेपर सेटर